नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामराव झुंजारे यांची जलमबेडी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 23वा. पण श्रोते हो, अजूनही जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया रामराव झुंजारे लिखित जलमबेडी भाग 23वा. एक मोठा बोधिवृक्ष पुढं हातपाय पसरून उभा होता. त्यावर 2 आग्यामोहळं आणापान करत शांत बसले होते. बिबट्या काळ्याकुट्ट वगराची घाटी फोडून त्याचं गरम रक्त पिऊन त्याला आलमक उचलून झाडाच्या बेळकुणीत अडकून ठेवावं तसं ते मोहळं दुरून काळं जांभूळ दिसत होतं. शेलगावला जाण्यासाठी त्याच झाडाखालनं धोपट रस्ता होता. जाताना एक इचक उखळकऱ्याने हटकून एक जबरदस्त बार केला. त्या बाराचा कांठाळ्या बसणारा आवाज 10 दिशाला जाऊन धाडकन धडकला. बोधिवृक्ष सळसळला, माश्या भेदरल्या. खवळून मोराळ्यांच्या अंगावर कडाडून हल्ला केल्या. म्हणून त्यांनी हातात जीव घेऊन वाट दिसल तिकडं पळ काढला. बिंदग्यांचे आणि गियाळ्यांचे 3, 13, 9, 18 झाले. शरण आली या मरण नसे म्हणून माशांनी त्यांना माफ केला आणि शेलगावच्या गावखोरी मुराळ जमलं. माशाच्या जीव घेण्या चाव्यामुळं काहीचे हात तर काहीचे डोळे तर काहीची तोंड सुजून भप्प झाले. तेव्हा श्रीधरनं जाणून बुजून एक जबरदस्त चिमटा घेतला. माळकरी, तुम्ही माळकरी नसून पापी हा. खरा पुण्यवान मी हाय म्हणून एक बी माशी चावली नाही मला. ऐट बजरंग. रावाच्या त्या खोचक बोलण्यामुळं सगळीकडं मसनवटी शांतता पसरली होती. अंगावरून तळपतं ऊन प्रवास केल्यामुळं मुराळे भयंकर त्रासले होते. म्हणून ते एकमेकाच्या कोमेजल्या चेहऱ्याकडं नुसते बघत उभे होते. श्रीधरनं आगीत घासलेट टाकल्यामुळं आदिवासीला बघून आसोल खवळावा तसा रामधन खवळला आणि त्याच्या काशा काढायला लागला. श्रीधर, तुझ्या वाणी या आलम दुनियेत कोणी पुण्यवान नसन बघ. अरे तू तुझ्या पाठीवर पाय देऊन आलेल्या बहिणीला खसखस निजून तिचं पोट आणलास आणि पोट पाडून लग्न केलास. तुझा बाप तर तुझ्याहून पुण्यवान र. तुझ्या चाकोतेच्या भाजीवानी कवळ्यालाच बायकोला ठोकून गोरपान पोरगं केला. असं काम आहे तुमचं. बघ आमचे अंग कसे सुजगून डब्बल रोटीवानी झालेत म्हणून तो आमच्याकडं बघून दातं काढतो. अरे कवा दातं काढावी कवा काढू नये ते बी कळं ना का तुला, गाईरादी कोठला. रामधन मुतून कळ करत नव्हता. उडगं कळी आणि बस पाटकुळी असं त्याचं काम नव्हतं. कोणी त्याला खिजवलं आणि चिडवलं का त्याचे अंडे पिल्ले तो बाहेर काढत होता. त्यामुळं माणूस अक्षरशः घायाळ होत होता. रामधन श्रीधरच्या भावकीचा असल्यामुळं तो किती पाण्यात आहे हे ठावं होतं त्याला. म्हणून तो तोंडात रताळू गेल्यावानी गप बसला. रामधनच्या जागी जर कोणी एखादा महार मांग असता तर सर्व माळकरी मिळून त्याला जखमी करून त्याचे हाडं ढिल्ले केले असते. मांग, माळकरी आणि उखळकरी चिमणीवाणी तोंड करून आपापल्या घरी रवाना झाले. विषारी ऊन बापूच्या देहावरून प्रवास केल्यामुळं झळ लागली होती त्याला. जर त्याच्या पायात पायता नसतं तर कदाचित त्याला झळ लागली नसती. अंगावर आळमाळ 4 टमरेल पाणी टाकून म्हाळ्यानं दातं विचकावं तसा खंड्यात दातं काढत आला. छातीवर हात ठेवून हसला आणि म्हणला, आप्पा, रामधन्यानं श्रीधराला 4 मुंडे चीत केलं. ते बेहतरीन झालं. मी हसडणार होतो त्याला पण सोन्याहून पिवळं झालं. सोनाराच्या हातानं कान टोचले. खंडू, मोठे लोक निव्वळ येडे आणि म्हसाईचे रेडे हात. अभिषेक केल्यानं कुठं पाणी पडतं काय रे. हा येडा समाज आहे. धगून आणि अंगातनं घाम जाऊन माणूस झालाय बेजार. 4-5 रोजात नदी नाले एक होतात का नाही ते बघ. 4-5 रोज लोटले असतील. आभाळात काळे, निळे, जांभळे, शेवाळे, भुरे आणि तारे ढग जमायला लागले. रात्रीला इजा गपकन ढगात बर्चीवाणी घुसून धरतीवर मुसंडी मारत होत्या. त्यामुळं पावसानं सडकून पहिली सलामी ठोकली. 5व्या दिवशी बसून उठलेली बाई डोक्यावरनं पाणी घ्यावी तसं धरणी माय न्हावून निघाली. मिरूक कोरडा गेल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरण्या धरल्या. मड्यावर पाय देऊन थकलेले, भागलेले, सिनलेले शेतकरी धरणीमाईच्या गर्भात बी टाकायला लागले.
बापू तिफण्या आणि मी पेरण्या म्हणून कामाला भिडलो, त्यामुळं सुखाचे 2 घास पोटाला पोटभर मिळायला लागले. 15 दिवसात खाऊन पिऊन 6-6 गंड मागं पडलं. धरणीमाय पुरणपोळीवाली नरम झाल्यामुळं माझे तळपाय बाळाच्या पायावाने मौलूस झाले होते. बापू तिफणीच्या पाठीवर मनाचा धोंडा ठेवून हाणत होता तिला. मी चाड्यावरून पांढऱ्या सोन्याचं बीजारोपण धरणीमाईच्या कोमल गर्भात करत होतो. दिवस मावळतीकडं बराच झुकला होता, तेव्हा माझ्या पायात खतातली गंजलेली मोठी सुई खसकन घुसून फसकन वरती आली. गप्पकन डोळ्याला अंधारी आल्यामुळं मी धरणीवर आडवा झालो आणि 1-2 मिनिटात भानावर आलो आणि म्हणलो, अरे बापू, माझ्या पायात काय घुसलंय बघ की. बापूला कसं तरी झालं, त्याचं काळीच धडधडायला लागलं. त्यांनी काळजावर धोंडा ठेवून माझी फेंडरी धरून सुई खसकन उपसून तिला नकटं करून तिरस्कारानं बाजूला फेकला. माझा पाय रक्ताच्या चिरकांडीनं टरबूजाच्या फोडीवाने लाल भडक झाला. म्हणून बापूनं डोपाभर पाण्यानं पाय धुवून काढला. धनुर्वात होऊ नये म्हणून त्यांनी बीबीच्या झाडाची आंतरसाल आणि घावमारीचा पाला कुटून पायाला बांधला. मी तैमूर लांगावाने लांगडा झालो. डग मारत घरी आलो. हत्तीपाय रोगानं पाय जड व्हावा तसा तो सुजून बप्प झाला. बापूनं हरणाळ्याचा गड्डा कुटून 4-5 रोज पायाला लेप दिला, त्यामुळं पाय उतरून त्याच्यावर सुरकुत्या पडल्या. माझ्या विस्कटलेल्या आणि फिसकटलेल्या जीवनाला आकार देणारा निकाल माझ्याकडनं लागला. इंग्रजी MA 1 भाग पास झालो. मोठ्या दिमाखानं भाग 2 मध्ये प्रवेश घेतलो. पहिलीपासून ते BA पर्यंत जनता क्लासमध्ये न चुकता न भुलता नियमित पास होत होतो. पण पांढरे हाडं काळे केल्यामुळं MA इंग्रजी भाग 1ला जेमतेम सेकंड क्लास मिळाला होता. MA भाग 2ला सुद्धा सेकंड क्लास मिळावा म्हणून मी रात्रभर अभ्यास करत होतो. पण वसतिगृहात मात्र जसा पाहिजे तसा अभ्यास होत नव्हता. अभ्यासापेक्षा गजकरणावानी राजकारण आणि अर्थकारणावर रस्त्यात चुकलेली आणि बुरळ पडलेली तनसोडावानी टाकाऊ पोरं तासोनतास चिलमी मारत गप्पा करत, तर काही आंबट शौकीन रूपवान पोरीच्या गुबगुबीत आणि टवटवीत चणीचं तिखट मीठ लावून वर्णन करत. ते पोरं पोरीला बोकूड लावणारे, मी मात्र पोरीऐवजी बोरीला बोकूड लावणारा पूत असल्यामुळं त्यांच्या रंगीत गप्पात मी सहभागी होत नसे. 12 वाजले की मुलांचे पण 12 वाजत, म्हणून लंगचोट बेने पेंगत मला मात्र पेंगता येत नव्हतं. माझं काळं उंदरं भविष्य माझ्या डांबर ठेवल्यावाने डोळ्यापुढं आडवं उभं नाचायचं, म्हणून मी 12 नंतर छातीवर शीळ ठेवून अभ्यासाला बसायचो. झोपायला लागलो का म्हशीच्या मुतावानी आळणी चाव ताव मारायचो. त्यामुळं पोरीवानी सातावणारी झोप अवटळीवानी आडवी तिडवी पाळायची. 1-1.25 तास बरं वाटायचं मला. 1-1.25 तास झाला की पुन्हा ती वैरिणीवानी माझ्यावर जाळं टाकायची, म्हणून मी गणेश छाप बिडी पेटवून तिचा धूर पोटात घेऊन माझ्या बसक्या नाकातनं सोडायचो. गांज्याची नशा चढावी तसं गणेशची नशा आरपार मस्तकात घुसायची, मस्त घुमायची. कधी चहा पिऊन तर कधी टेंबरे पिऊन रात्रभर अभ्यास करायचो. काटकसर करून 1-2 गणेशचे कट्टे खोलीत लपवून ठेवायचो. फुकट्यांना बिडीचा वास आला का जेवताना मोकाट कुत्रं वास घेत यावं तसं माझ्या खोलीत घुसून खिशेनं संदूक झांबलत. पण बिडीचा मात्र थांगपत्ता लागत नसे, म्हणून फुकटे हात हलवत परत जात. अप्पल पोट्या आणि शिबलं चाट्या म्हणून चिडवत, थोटकं वाढणारा माणूस म्हणून हिनवत, दावल्या भाऊ फुकट खाऊ आणि आपलं नाही देऊ असं म्हणत. असे होते 12 घरचे 12 आणि वारकासुद्धा 13. पीपल्स कॉलेज मस्त रंगात आलं होतं. आम्ही पोरंसुद्धा त्याच्या रंगात रंगलो होतो. वैशाखात गरम वारं व्हावं तसं नामांतराचं वारं वाहत होतं. म्हणून आम्ही भीमबाबाचे लेकरं क्या कहते हे कवाडे सर लेके रहेंगे नामांतर असे गगनभेदी नारे देत कॉलेजात जात होतो. होत कसं नाही नामांतर, खोटं बोलतात का कवाडे सर असं म्हणत वसतिगृहात येत होतो. थकून भागून भाकर तुकडा पोटात टाकून पुन्हा अभ्यासाला भिडत होतो. अभ्यास पूर्ण झाला का मन कसं हलकं हलकं वाटायचं. आमचं वसतिगृह गावकुसाबाहेर असल्यामुळं शिवसैनिक आम्हाला जंगली तर कधी कधी मंगली म्हणत, देशाचे कर्दनकाळ म्हणून हिनवत. जे देशाचे खरेखुरे दुश्मन आहेत त्यांना तोंड भरून देशभक्त म्हणत. खरंच आम्ही जंगली वारं खाऊन पिऊन रांगडे झालो होतो.
आम्ही भीमबाबाची लेकरं असल्यामुळं कुणापुढं दबत नव्हतो का माशीच्या पाया इतकंसुद्धा वाकत नव्हतो. आम्ही जंगलात असल्यामुळं जाड्या जुड्या वेळूच्या काठ्या तळहातावरचा फोड जापावा तसं जपून ठेवलं होतं. साप आणि ठिसके करडं निघाले की त्यांचं विष ओकणारी तोंडं ठेचायचो. म्हणून सापसुद्धा आम्हाला बघलं की वाट दिसल तिकडं बिंग पळत, जिथं भोग दिसल तिथं गपकन घुसत. आम्ही अभ्यासाला किंवा कॉलेजात गेलो की हळूच भोकातनं बाहेर येऊन मागं पुढं बघत पळ काढत. म्हणून शिवसैनिक आम्हाला विषारी सापं म्हणत आणि आमच्या शेपटीवरून कोणी जाणून बुजून पाय बी ठेवत नव्हतं. असा आमचा भीमबाबाच्या लेकराचा दराराच होता. रविवार होता. आजूबाजूचे भीमसैनिक डाळ दाना आणि पैसा अडका आणण्यासाठी आपापल्या घरी गेले होते. म्हणून वसतिगृह निम्म झालं होतं. त्यामुळं भलतंच करमत होतं मला. कारण दिवसा डावळ्या रात्री बेरात्री गोंधळ घालणारे बिलिंदर नग नव्हते. मी ठीक 10 वाजता अभ्यासाला भिडलो होतो. 1 तास सडकून अभ्यास झाल्यावर वैशाखी उन्हानं डांबर रोड सणकून तापावी तसं माझं खोपडं तापलं होतं. म्हणून बिडीची तलफ आली मला. माझं मन कावरं बावरं झालं कारण गणेशचा स्टॉक संपला होता. म्हणून मी राखण्या हातात काठी घेऊन जागलीला जावा तसं मी हातात काठी घेऊन श्रीनगरात जाऊन एक गणेशाचा कट्टा पानटपरीवरनं विकत घेऊन त्यातला 1 टेंबरीचा फडशा पाडून वसतिगृहाकडे निघालो होतो. तेव्हा रस्त्यावर शिवसैनिक महात्मा गांधी वसतिगृहावर स्वारी करूत, धेडग्यांना धूळ चारवूत आणि त्यांचे मुडदे पाडूत असं जातीयवाचक आणि आक्रमक बोलत होते. त्यातला एक मरतोकडा आणि घनदाट दाढीवाला शिवसैनिक उसना अवसान आणून तावातावानं बोलत होता. त्यामुळं माझी टीचभर फाटली. कारण फक्त 25-30 भीमसैनिक वसतिगृहात होते. मी त्यांचं बोलणं जीवाचा कान करून ऐकत होतो. वसतिगृहातली देडगे पोरं नसून घोंसहत त्यांच्यावर गनिमी काव्यांना हल्ला करून त्यांना दिवसा ढवळ्या चांदण्या दाखवल्या पाहिजे. तिथला एक धेडगा 10 शिवसैनिकांची पाठ बघणार आहे. म्हणून आपण ठीक 2 वाजता त्यांच्यावर हल्ला करू. तेव्हा त्या अभ्यास करून वरांड्यात डाराडूर झोपतात. कॉलेजात येताना आणि वसतिगृहात जाताना नारे देतात. त्यांचे नारे तोडणारे थोबाडं फोडून टाकले पाहिजे, वाकडे करून टाकले पाहिजे. एका शिवसैनिकानं 125 शिवसैनिकांना गरम केलं नव्हे, त्यांच्या मनात जातीयवादाचं जालिम विषच पेरलं. म्हणून ते आम्हा भीमबाबाच्या गरीब लेकरांवर हल्ला करायला तयार झालते. म्हणून मी त्यांचा कावा ध्यानी करून वसतिगृहात येऊन भीमसैनिकांच्या कानावर टाकलो. आमच्या महाभागाने मला मूर्खात काढलं, माझं म्हणणं जुगारून दिलं. तेव्हा मूर्ख ढवळे शहाणा माणूस बोलावं तसं बोलायला लागले. भीमबाबाच्या छाव्यांनो, दावल्याचं म्हणणं खरं आहे. आपण ठीक 2 वाजता सज्ज राहू, फक्की मिरचू तयार ठेवू. आपल्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना दे माय धरणे ठाय करू. राठोड, सोनकांबळे, कांबळ्यान दावल्या लाठीत काठीत पक्के हाती. ते वसतिगृहाच्या मागं बसतील दबा धरून. काही छावे वसतिगृहाच्या दक्षिणेला गोरख्यावानी गस्त घालतील, कारण दक्षिणेकडून हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. छाव्यांनो, छातीची ढाल करून लढा, कारण आपण भीमबाबाचे खरे वारस होत. कमी पण नामी होत. छाव्यांनो, तुम्हाला ठाव आहे, खेड्यापाड्यानं आपल्या साध्या बोळ्या माय बहिणीवर सामूहिक बलात्कार होत आहे. झोपडे पेटत आहे. भोळे लोक जीव मुठीत घेऊन रानोमाळ हिंडत आहेत. एका माणसाला 10 सवर्ण मारत आहेत. याची जरा चीड येऊ द्या. अरे उद्या मारायचं तर आज मरू. भिवू नका. भीमबाबांच्या नावाचा जयघोष करत लढा. ठीक 2 वाजता आम्ही भीमसैनिक ढवळेनं सांगितलेल्या ठिकाणी हातात लाठ्या काठ्या घेऊन बसलो. जे पोरं कमी ताकदीचे होते ते सेंद्रावानी लाल भडक मिरचू घेऊन सज्ज होते. 2:30 वाजेपर्यंत आम्ही शिवसैनिकांची डोळ्यात तेल टाकून वाट बघत होतो. त्यांचा थांग पत्ता नव्हता. सोनकांबळे भोकाड पसरून म्हणला, दावल्या थाप मारला का र? अजून शिवसैनिक आले नाही, कवा येतील? सोनकांबळ्या, थोडं थांब, 3 वाजेपर्यंत नक्की येतील. गडबड आणि बडबड करू नको. 3चे ठोके टन वाजले. शिवसैनिक हातात लाठ्या काठ्या घेऊन लपत छपत मांजर पावलांनी येत होते. 4-5 मिनिटात वसतिगृहात घुसून आभाळाला भोकं पडेल असे नारे द्यायला सुरुवात केली. हर हर महादेव, बकवास करता हे कवाडे सर, होता नाही नामांतर. धेडग्यांनो, दम असन तर बाहेर या. बाजार बसव्या रांडावानी लपून छपून बसू नका, शिखंडीची अवलाद.
शिखंडीची अवलाद ही शिवी भीमसैनिकांच्या काळजात घुसली, त्यामुळं त्यांच्या देहात गरमी चढली. भीमसैनिक खवळले. हातात पोलादी काठ्या भिंगरीवाणी फिरवत शिवसैनिकांवर तुटून पडले. काही छावे फक्की मिरचीचा मारा चालू केले, त्यामुळं कसरत केलेले आणि दुधातुपात न्हावून निघालेले शिवसैनिक डोळे चोळायला लागले. भीमबाबाची लेकरं गरम झाल्यामुळं शिवसैनिकांना इमानदारीनं नरम करायला लागले. गनिमी काव्यानं लढणारे शिवसैनिक आंधळ्यावानी जमीन चाचपळत होते. तोंडातून एक शब्द काढत नव्हते, निस्ता ढोरावाने मार खात होते. भीमसैनिक रागानं निळे आणि जांभळे झाल्यामुळं मोड्या, मांड्या, फेंडऱ्या, पोटऱ्यानं पाठी, डोपरं काठीनं फोडून टाकत होते. जसं मुशारदार आंबाडीचे बोंड टिकोरीनं फोडावेत ना तसे. काही कमजोर शिवसैनिक जमिनीवर कोसळले तर काही टक्करीत हलगट हंबरडा फोडावा तसा हंबरडा फोडायला लागले. कांबळेनं दात ओठ खात जबरदस्त नारा दिला, क्या कहते हे कवाडे सर, लेके रहेंगे नामांतर. आता सगळ्या शिवसैनिकांनी भीतीपोटी नारा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हाग्या माराच्या भीतीनं शिवसैनिकांनी इच्छा नसताना पण नारे दिले. गुलामांना मोकळं करणारे, समतेचे एकतेचे धडे शिकवणारे आणि मुक्या बैऱ्यांना माणुसकी दावणारे, दलितांचे, बहुजनांचे आणि आदिवासींचे राजे, अस्पृश्यतेचा अंधार दूर करणारे महाराजे, आमचे तुमचे सगळ्यांचे लाडके भीमबाबाच्या पवित्र नावाचा जयघोष केल्यामुळं भीमसैनिकांचा राग शून्यावर आला आणि सोनकांबळे शिवसैनिकांची कान उघडणी करायला लागला. शिवसैनिकांनो, छत्रपती शिवाजी राजे आमचे नाहीत असं तुम्हाला वाटतं का? असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूर्ख नाही, महामूर्ख आहे. अरे महाराज तुमचे नाही, आमचे होते. तुमच्या वाडवडिलांनी, आजोबान, खापर पंजोबांनी राजांना छळलं, सळोका पळो करून सोडलं, तेव्हा महाराज तुमचे राजे नव्हते का? अरे महाराजांना आम्ही तारलं. आम्ही जर नसतो तर हा देश भगव्याच्या ऐवजी हिरवा झाला असता. हा देश आमचा आहे, आमचाच राहीन. शिवसैनिकांनो, खरे दोषद्रोही तुम्ही आहे, म्हणून हिरव्यांना मोठ्या आनंदानं छातीवर घेता, त्यांना माणुसकीनं वागवता. आम्ही देशप्रेमी आहे. आमचा राष्ट्रीयत्वावर विश्वास असून आम्हाला जनावरांवानी वागणूक देता तुम्ही. आमच्या झोपड्यांना आगी लावता, आमच्यावर बहिष्कार टाकता. आम्ही थोडं गोरकावलं की जोड्यानं बदडता. आमच्या आया बहिणीची गाढवावरनं धेण काढता, आबरू लोटता. भडवे हो, आता आमच्या नादी लागू नका. अरे आम्ही आमचा सोन्यासारखा जीव तळ हातावर घेऊन जीवन जगतोय, आम्हाला सतवू नका. आमच्या जखमीवरची खपली काढून त्याच्यावर काळं मीठ टाकू नका, नसता आम्ही तुम्हाला नागवं करू ध्यानात ठेवा. अरे आम्ही फकीर आहोत, आमच्या नादी लागून तुम्ही फकीर होऊ नका. मारू नाही तर मरू हे आमचं वचन आहे. खरंच तुम्हाला जाणीव नाही. पतिव्रता खाऊन राहिली माळेगावचे जोडे आणि बाजिंदी खाऊन राहिली परभणीचे पेढे. उद्या इकडं फिरकू नका, नाहक जीवाला मुकसाल. अश्वत्थाम्याच्या मैत्रांनो, अर्ध्या अधिक छावे घरी गेलेत. ते जर असते ना तर तुमची बोटी जागेवर राहिली नसती. सोनकांबळेंनी धमकी दिल्यामुळं शिवसैनिक ढोपरावरले गाव झाकत मागं न बघता पळ काढले. तेव्हापासनं मी म्हणणारे दादा भाभी होऊन डोक्यापासून ते पायापर्यंत थरथर कापतात. आतासुद्धा महात्मा गांधी वसतिगृहाच्या मुलांचं नाव काढलं की पीपल्स कॉलेजची पोरं तोंडात बोटच घालतात. नामांतराचा लढा म्हणजे दलितांच्या जीवनातला एक महान संग्राम म्हणावा लागेल, कारण ह्या जीवन मरणाच्या लढ्यात अनेक मोठ्या रिसबाज शूरवीरांनी त्याच्या सोन्यासारख्या जीवाची आहुती दिली. महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठं स्वप्न होतं. गाव कुसाबाहेर राहणाऱ्या आणि जंगलात जीवन जगणाऱ्या लोकांनी शिकून सवरून पुढं आलं पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि हे लोक मोठ्या पदावर विराजमान झाले पाहिजेत असं बाबांना वाटत होतं. बाबा हे जगातले सर्वश्रेष्ठ सुधारक होते, म्हणून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटी अंतर्गत बाबांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज चालू केलं, म्हणून महारामांगाची आणि बहुजन समाजाची पोरं त्या कॉलेजात शिकून सवरून मानाच्या पदावर विराजमान व्हायला लागली. म्हणून बाबांनी दुसरं एक मोठं कॉलेज काढलं, ते म्हणजे औरंगाबाद इथलं मिलिंद कॉलेज. या महाविद्यालयात मागास भागातली मागास मुलं येऊन शिकायला लागली, आपले विचार व्यक्त करायला लागली. शेळीवाणी भित्री पोरं वाघावाणी डरकाळ्या फोडायला लागली.
औरंगाबाद इथं जुन्या विचाराचं कर्मठ महाविद्यालय होतं. त्या कर्मठ महाविद्यालयात कर्मठ जातीची मुलं शिकत होती. या महाविद्यालयात मागास मुलांची प्रगती उन्नती होत नव्हती, फक्त गोची होत होती. पूर्वी तिथं काही मागास मुलं शिकत होती, त्या मुलांचा जीव तिथं गुदमरत होता, म्हणून त्यांनी त्या कॉलेजला जयभीम ठोकला. काही वर्षानंतर मराठवाड्यात बरेच कॉलेज सुरू होतील आणि मागास मुलं मोठ्या आनंदानं प्रवेश घेतील, ही दूरदृष्टी बाबांजवळ होती. म्हणून औरंगाबाद या मागास विभागासाठी एक दर्जेदार विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे म्हणून त्यांनी सरकार दरबारी जबरदस्त प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नात घवघवीत यश आलं. पण त्यावेळी बाबासाहेब या जगाचा निरोप घेतलेले होते. मराठवाडा विद्यापीठाचा जन्म मिलिंद महाविद्यालयात झाला. हे विद्यापीठ प्राचार्य म. भी. चिटणीसांच्या छात्रछायेखाली वाढायला लागलं आणि भराभरा बाळसं घेतलं. या थोर विचारवंताच्या अंगाखांद्यावर खेळायला लागलं. जेव्हा विद्यापीठाची इमारत बांधण्याचं काम झपाट्यानं चालू होतं तेव्हा लोकांना आनंद झाला. शेवटी इमारत तयार झाली आणि विद्यापीठ तिथं राहायला गेलं. श्रोते हो, हा होता आजचा भाग रामराव झुंजारे लिखित जलमबेडी या कादंबरीचा. या कादंबरीचा उद्या असेल शेवटचा भाग. ऐकण्यासाठी नक्की भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. भेटूयात उद्या जलमबेडी या कादंबरीचा शेवटचा भाग ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.